समोर आता सादर होतोय. मुस्तकीम गोलंदाजी मार्क वरती, तर समोर फलंदाज योगेश पेनकर. फायटर्स लेट योगेश ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू आणि फलंदाज इथे. ओहो, ड्रॉप द कैच, ड्रॉप द कैच. ओ बहुत महंगा पड़ेगा. बाद में भी योगेश ने मैन ऑफ द मैच का इनाम लिया था. 4 या 5 सिक्सर लगाए थे. तुझे पता है तू और उसका कैच छोड़ा है. सर उल्टा प्राइज आया हमारे पास. मैं जीती हूँ आगे बर्ड गोल वाले. इन्होंने इस खिलाड़ी ने जो कैच छोड़ा उसको 100 रुपए का इनाम. ऐसे भी लोग हैं, दोनों तरफ खिलाड़ी को पैसा दे रहे. अच्छा ये वो तुझे पता है तूने किसका कैच छोड़ा है. वसीम अक्रमनं असं जळजळीत निखारे टाकून अब्दुल रज्जाककडे बघितलं होतं. अभी सर सिरवर्धन वाले को यही कहूंगा, समंदर के किसी भी पार रहना, लेकिन योगेश पेनकर से अभी तैयार रहना. अगर किस्मत से योगेश का विकेट मिल गया तो समझ जाना इनकी किस्मत, वरना योगेश पेनकर के बल्ले से तैयार रहना. आगे क्या होने वाला है. हर जगह पे कहता हूं मैं, पकड़ो कैचेस जीतो मैचेस. अब देखेंगे योगेश का बल्ला किस तरह से बोलेगा. योगेश पेनकरला मिळालं जीवदान. पहिल्या चेंडूवरती यष्टीरक्षकानं सोडला झेल. फारुख स्ट्राईक एंडवरती. एक जुना खेळाडू, जाणता खेळाडू म्हणून फारुखची ओळख आहे. खूप काळ क्रिकेट पासून दूर राहिल्यानंतर परत एकदा तो मैदानामध्ये आलेला आहे. परंतु इथे पाहायचंय फारुख कडून पुन्हा एकदा शिकार होईल का. और मेरे को बता रहे हमारे दोस्त योगेश और मैनेजमेंट के डिग्गी में इसी तरह का योगेश का क्या, और उसने ही फाइनल जिता के दिया. फारुख स्ट्राइक एंडवरती. यावेळेस परत एकदा चेंडू आकाशामध्ये, मात्र क्षेत्ररक्षक पाहायचे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. टॅकल व्हेरी गुड कॅच फ्रॉम रशीद. अप्रतिम झेल फारुख बाद. मुस्तकीम जबरदस्त गोलंदाज. योगेश पेनकरचा झेल सुटला आणि त्याला जीवदान मिळालं. फारुखला मात्र जीवदान मिळू शकलं. रशीदनं अत्यंत मागे जात, खूप मागे जात झेल टिपला होता. उलट्या बाजूने धावत झेल टिपला होता. खरं तर त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. षटक पहिलं मैदानामध्ये सुरे. मुस्तकीन पुन्हा एकदा धमाल करतोय. मी पाहिलं होतं आज सकाळी मुस्तकीनचं पहिलं षटक मिळवलं तर 2 विकेट. मुस्तकीनने त्याच सामन्यामध्ये दुसरं षटक टाकलं होतं, तिथेही 2 विकेट काढल्या होत्या. आणि या सामन्यामध्ये देखील एक झेल सुटलाय, तर फारुख बाद झाला. 5 बळी या गोलंदाजानं मात्र 14 चेंडूमध्ये टिपलेत. काय सुरेख गोलंदाजी मुस्तकीनकडून. योगेश पेनकर समोर. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आकाशातून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. यस, टिपला झेल. योगेश पेनकर बाद. सर बड़ा झटका लग चुका है. जो विकेट की तलाश रहती है, पहला कैच छूटने के बाद भी मैंने बोला था, लेकिन उसी तरह का बहुत अच्छी गेंदबाजी मुस्तकीम मुर्जुक द्वारा. 2 कीमती विकेट. यही दोनों बल्लेबाज ने इससे पहले महार जैसे टीम को जीत दिलाई थी. बल्लेबाजी से तमाम शायकीन का दिल जीता था. अब दोनों अच्छे खिलाड़ी, नामचीन खिलाड़ी. योगेश का तो नाम ही है पूरे क्रिकेट के अंदर. बिल्कुल निराशा होकर वापस पवेलियन लौट चुके. सर मराठीमध्ये आम्ही फटका म्हणतो. इन हिंदी में झटका कहते हैं. इन इंग्लिश करंट लग चुका है. कसा करंट होता तो, किती मोठा. 440 का अजून काही जास्त वोल्टचा हा करंट होता. फारुख आणि योगेश पाठोपाठ दोघेही फलंदाज बाद झालेत. मात्र 1 धावसंख्येवरती मुस्तकीन इथे सिरियल किलर आहे. आज 6 फलंदाज मुस्तकीनने बाद केलेले आहेत. सिरियल किलर मुस्तकीन साक्षात यमाचा अवतार आहे. आतापर्यंत किती फलंदाजांना त्याने यमसदनी धाडला असेल. प्रत्यक्षात चित्रगुप्ताकडे गणती नसेल मुस्तकीनच्या बळींची. उजव्या हाताने उर्दू विकेट. इथे मोठा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे. ओहो, तिसरा फलंदाज बाद. हॅट्रिक मुस्तकीनची. हॅट्रिक पाठोपाठ 3 मोठे फलंदाज तंबूच्या आश्रयाला.
आपने देखा होगा इंटरनेशनल के अंदर जब सचिन तेंदुलकर अच्छी इनिंग खेलता है या आउट भी होने के बाद बिल्कुल ऊपर वाले के आसमान की तरफ नजर उठा के देखता है, तो मुस्तकीम ने अभी लाइव टेलीकास्ट हो रहा है, मुस्तकीम ने हैट्रिक मारने के बाद दोनों हाथ ऊपर उठाए। इसी एक अच्छा खिलाड़ी की एक निशानी होती है। तकब्बुरी गुरूरी नहीं होते हुए बिल्कुल उसने ऊपर वाले का शुक्रिया अदा किया। जब ऊपर वाला किसी की किस्मत में अगर जीत लिखता है तो वो टीम जीतती है। अगर हारे तो आप 80 रन मार के भी हारोगे। सेम मेरे को सचिन तेंदुलकर की याद आई, हमारा इंडिया का मतलब मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर, और मुस्तकीम ने उसी तरह का दोनों हाथ उठा के ऊपर इशारा किया। सर या ठिकाणी 5,000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी मुस्तकीमला प्राप्त झालेला आहे। इस्माईल भाई उजुक, अब्बास अली यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक, मोहम्मद गझाली यांच्याकडून देखील हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे मुस्तकीमसाठी। काय जबरदस्त गोलंदाजी, एका पाठोपाठ एक फारुक, योगेश पेनकर आणि त्याच्यानंतर सूरज, 3 फलंदाज इथे बाद झाले, 3 गडी बाद 1 मुस्तकीम गोलंदाजी मार्क वरती। अप्रतिम टाकलेला चेंडू, आज धार चढली मुस्तकीमच्या गोलंदाजीला। पहिलं षटक संपलेलं आहे, प्रचंड विध्वंस करणार हे षटक होतं। माफ करा, अजून एक चेंडू शिल्लक आहे, पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहे। 3 धावा, 3 गडी बाद 1 धाव मुस्तकीम गोलंदाजी मार्क वरती। आणि आम्ही बघतोय की क्षेत्ररक्षण टेनिस क्रिकेटमध्ये अशी स्लिप एका पाठोपाठ एक लावलेला आपण कधी बघत नाही। पहिल्या स्लिप मध्ये खेळाडू, दुसरी स्लिप, तिसरी स्लिप, पॉइंट, शॉर्ट, एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश मिड ऑफ, हे फलंदाजीचं सराउंडिंग मधलं क्षेत्ररक्षण आहे। आम्ही लेदर बॉल क्रिकेटमध्ये बघतो असं क्षेत्ररक्षण, आपण कसोटीमध्ये बघतो असं क्षेत्ररक्षण, आणि मुस्तकीमचे काहीतरी योजना भन्नाट आहे इथे। शेवटचा चेंडू त्याला टाकायचा, बिल्कुल कल दूसरा दिन है, लेकिन मुस्तकीम को कितना बड़ा कॉन्फिडेंस सर के तो फर्स्ट सेकंड थर्ड ने स्लिप लगा दी गई है। कल से आज तक के लिए पहला मौका ऐसा है इस ग्राउंड के ऊपर। सर यावेळेस चांगला प्रयत्न होता, खूप चांगला फटका, चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर। 4 धावा, 5 धावा, 3 गडी बाद, पहिलं षटक संपलं। फलंदाजीला उभा राहिला की फलंदाजीच्या पोटात गोळा येतो, आणि काय कमाल केली मुस्तकीमने। मला सांगा, पहिल्या सामन्यामध्ये 2 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट, पहिल्या सामन्यात 4 विकेट, आणि या सामन्यामध्ये एका षटकात 3 विकेट। 3 षटकांमध्ये तब्बल 7 फलंदाजांना बाद केले आज दिवसभरामध्ये मुस्तकीमनं। काय सॉलिड गोलंदाजी आहे, आज मजा आणली मुस्तकीमने। त्याचा रिदम खूप चांगला होता, स्टान्स त्याचा खूप चांगला, आणि विशेष म्हणजे आपण बघतो, मी तुम्हाला निश्चित मला सांगायला आवडेल का क्रिकेट सुरू झाल्यानंतर पासून तर आज तागायत क्रिकेटमध्ये एक गोष्ट बदलली नाही, आणि ती गोष्ट म्हणजे विकेटची लांबी। 22 यार्डची खेळपट्टीमध्ये हे अंतर आजपर्यंत कधीही बदललं नाही, पण या मैदानामध्ये ते अंतर बदललेलं आहे। ही 66 फुटांची विकेट नाही, तर ही विकेट जवळपास 72-75 फुटांची विकेट आहे। निश्चित मला माहित नाही, पण 22 यार्ड पेक्षा मोठी खेळपट्टी आहे। या खेळपट्टीवरती इतकं भयानक वेगवान गोलंदाजी करू शकतो एखादा गोलंदाज, हे मुस्तकीमने दाखवून दिलं। हो, इथे पाहायचं, चेंडू बूटवरती आला, उडाला, परंतु पुढे क्षेत्ररक्षक नव्हता। लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक किती लांब जाऊन धावत चेंडू अडवतोय तुम्ही बघा। हे एफर्ट्स आहेत, आणि हेच एफर्ट्स तुम्हाला विजयाकडे घेऊन जात असतात। हे समर्पण खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये, आणि आज मजा आणली इथे। झैनब 11 श्रीवर्धन संघानं कमाल केली। अफजल महाड संघाविरुद्ध मोठं आव्हान निर्माण केलं जाते। गणेश राहुल ही जोडी मैदानामध्ये, आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन, खालिद इज ऑन मार्क। राहुल आता स्ट्राइक एंड वरती असेल। या अगोदर राहुलचा एक फटका आपण पाहिला, बरोबर ना, चौकार खेळला होता राहुलनं। त्यानंतर गणेशने एक सिंगल घेतली, 5 धावा तिथे मिळाल्या, परंतु पहिले 3 फलंदाज फक्त एका धावेवरती बाद झालेले आहेत। किती अडचणीतून इथे सुरुवात करावी लागते, डाव उभा करायला लागतो हे बघा। फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक मागे होता, तो पुढे येऊ शकला नाही, मात्र त्याने चेंडू खूप अतिशय सुंदरपणे अडवलेला आहे। टेनिस क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करणं ही वेगळी कला आहे।
तुम्ही लेदर बॉल आणि टेनिस क्रिकेट मध्ये दोन्ही ठिकाणी वेगळं तंत्र आहे, त्या तंत्रानुसार तुम्हाला जावं लागतं. शायकीन में रनवली वाले नवीद भाई फोपलनकर जहां कहीं भी वो स्टेडियम के पास आए, कोपरा ग्रुप ने उनका बैठने का इंतजाम किया है. नवीद फोपलनकर रनवेली वाले. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि फलंदाज बाद झाले 3. गोलंदाज खालिद. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती पुन्हा गणेश आणि राहुलची जोडी मैदानामध्ये. आज फारुक शून्यावरती, सूरज शून्यावरती, तर योगेश पेनकर एक जीवदान मिळालं त्याला 1-0 आणि 1 धावसंख्येवरती तो पुन्हा बाद झाला. जीवदानाचा फायदा घेऊ शकला नाही. अक्रॉस दी लाईन येत खेळायचा प्रयत्न होता इथे. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक समोरून येतोय, 1 धाव देईल. धावफलक पुढे पोहोचतोय, 8 धावा. षटक दुसरं सुरू असताना इतका मोठा आघात झाल्यानंतर पुन्हा उभं राहणं हे निश्चित कठीण असतं, परंतु क्रिकेट तुम्हाला सांगून टाकतं की कसं उभं राहायचं असतं. धावफलकावरती आहेत 8 धावा. स्ट्राईक एंड वरती राहुल. चौकारानं खातं खोललंय राहुलनं आणि आज सगळी जबाबदारी त्याच्यावरती आहे. महत्वाचे मोहरे. खर तर ही वेळ खूप कमी वेळा येते खालच्या क्रमांकाच्या संघावरती, कारण पुढे जे फलंदाज आहे चांगली फलंदाजी, नेहमी कन्सिस्टन्सी फलंदाजी करतात. यावेळेस स्क्वेअर लेगला फुल टॉस चेंडू होता, राईज करू शकला नाही, चेंडूला हवेमध्ये भिरकावून देऊ शकला नाही. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता. हो, इथे खरा फेक. धावा मिळतील अजून 1. 2 धावा धावफलकावरती मिळणार आहे. धावफलक दाखवतोय 10 धावा. 2 अंकामध्ये पोहोचताय तिथे महाड अफजल 11. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. 3 गडी बाद 10. खालिदला या षटकामध्ये यश आलेलं नाही, परंतु त्याने मोठ्या फटक्यांपासून फलंदाज लांब ठेवलेले आहेत. षटकार आणि चौकार या मैदानामध्ये खेळणं एवढी अवघड गोष्ट नाही, सोपी गोष्ट आहे, परंतु ते फटके देखील फलंदाजांना आता आवाक्या बाहेरचे होत आहेत. खालिदची गोलंदाजी आपण बघतोय. धावफलकावरती आहेत 10. स्ट्राईक एंड वरती राहुल. 4 चेंडूमध्ये 8 धावा राहुलने आतापर्यंत नोंदवल्यात. उजव्या हाताने खेळणारा हा फलंदाज. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू वळेल असं वाटलं होतं, तो सरळ आला गलीच्या हातामध्ये. तिथे 1 धाव राहुलला आणि धावफलक 11 धावा. षटक सुरू आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं. एक चांगली मॅच आहे. यानंतर देखील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये या अगोदरचा सामना जिंकत आयनथळ संघ पोहोचलेला आहे उपांत्यपूर्व फेरीमध्ये, आणि त्या संघाविरुद्ध कोण 2 हात करेल या सामन्यातला विजेता. षटक संपलं. खालिदचं या षटकामध्ये आल्या फक्त 5 यस, 6 धावा आणि धावफलकावरती आहेत 11 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. मुस्तकीमचं वादळ अजूनही शांत झालेलं नाही, कारण मला माहिती आहे की दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा मुस्तकीमला आणलं जाईल संघनायकाकडून, की अजून कोणत्या गोलंदाजावरती भार सोपवलं जातोय. या षटकामध्ये सनसनाटी निर्माण केली मुस्तकीमनं. आजच्या या दुसऱ्या दिवसासाठी आमच्या पूर्ण कोपरा ग्रुपच्या टीमला मेघन मांजरेकर यांच्याकडून टी शर्ट प्रदान करण्यात आलेले आहेत. मेघन मांजरेकरचे वडील या ठिकाणी राजेंद्र मांजरेकर हे सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. राजेंद्र मांजरेकर हे वडवलीतील एक नामवंत व्यक्ती आणि उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. आज ते या ठिकाणी हा क्रिकेटचा सामना बघायला आलेले आहेत, तर कोपरा ग्रुपच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला, मैदानामध्ये जिथे धावफलकावरती केवळ 12 धावा आहेत. तिसरं षटक सुरू झालं. फैयाजच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईक एंड वरती गणेश, नॉन स्ट्राईक एंड वरती राहुल. या दोघांनी पडझड थांबवलेली आहे, म्हणजे पडलेला बुरुज पुन्हा उभा केलाय. ओहो, चेंडू आकाशामध्ये किती उंच जाईल. क्षेत्ररक्षक तिथे खाली. ओहो, झेल सुटला. इतक्या वेगाने तो पुढे आला आणि चेंडू मात्र जमिनीवरती पडला.
उंच उडालेला चेंडू जज करणं, चेंडूच्या खाली येणं ही सुद्धा एक कला आहे. तुम्ही रशीदला बघितलं असेल पहिल्या षटकामध्ये त्यानं जो फारुकचा झेल घेतला अत्यंत सुरेख झेल होता, परंतु तिथे हा 11 नंबरचा क्षेत्ररक्षक अपयशी ठरला. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 14. जीवदान मिळालं गणेशला. पहिलं जीवदान मिळालं होतं ते योगेश पेनकरला. त्याचा जीवदानाचा फारसा फायदा योगेशला मिळवता आला नाही. एका धावसंख्येवरती तो पुन्हा बाद झाला. फुलटॉस चेंडू पायचे लेंथ पिकअप करेल निश्चित नाही. टिपला सुरेख झेल आणि चौथा फलंदाज देखील बाद. महाड संघ धक्क्यातून सावरत नाही. आपण बघतोय धावफलक 4 गडी बाद 14 धावा. ज्या प्रकारे कोसळतोय डाव. एखाद्या सायकल स्टँड मध्ये सायकल एका सरळ रेषेत लावलेल्या असतात. एखादी सायकल पडल्यानंतर बाकीच्या सायकली सुद्धा पडतात. एखादी माळ असते, माळ तुटल्यानंतर एक मणी निखळून पडतो, बाकीचे मणी सुद्धा असेच निखळून पडतात. आणि तसाच डाव कोसळतोय की काय आपण बघतो या सामन्यामध्ये. पहिल्याच षटकामध्ये 3 फलंदाज बाद झाले. फैयाजनं तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा चौथा फलंदाज बाद केला. नवीन फलंदाज संदीप मैदानामध्ये. राहुल आणि संदीपची जोडी इथे फैयाजचा सामना करेल. जीवदान मिळाल्यानंतर योगेश फायदा उठवू शकला नाही आणि जीवदान मिळाल्यानंतर गणेश सुद्धा फायदा उठवू शकला नाही. जिथं जीवदान मिळालं तिथेच ते पुन्हा बाद झालेले आहेत. जीवदानाचा फायदा उठवत अनेक लोकांनी 9-22 धावांवरती झेल सुटल्यानंतर ब्रायन लारानं 501 धावा बनवल्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये. इथं योगेश पेनकर आणि गणेश दोघंही अपयशी ठरले. पुढेच लगेच बाद झाले. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस राहुलसाठी. पुन्हा निर्धाव चेंडू. धावफलक स्थिर आहे तो 15 धावा. 2 मोठ्या संघांमध्ये ही लढाई होती. खरं तर आज योगेश पेनकरचा समावेश होता आणि त्यामुळे महाडचा संघाची ताकद खूप वाढली होती. फारुकचा समावेश होता. एक चांगला फलंदाज म्हणून फारुकची या परिसरामध्ये ख्याती आहे आणि 2 फलंदाज लवकर हातात सापडल्यामुळे जी एनर्जी मिळाली, जो आत्मविश्वास मिळाला, तो मात्र निश्चित अजूनही कमी झाला नाही. वाईट चेंडू आहे आणि आत्मविश्वास हा कोरोना विषाणू सारखा असतो. एकाला झाला की दुसऱ्यालाही होतोच. आणि असा सगळ्यांना आत्मविश्वास निर्माण झाल्यावरती मग त्या संघाला रोखणं हे निश्चित कठीण होतं. या सामन्यामध्ये ते उदाहरण आम्ही बघतोय. धावफलकावरती आहे 16 धावा. फैयाज चांगला फटका, खूप उंच उत्तुंग षटकार. हॅलो, कोपरावूरच्या सर्व सदस्यांना एक विनंती आहे की आपण कृपया सर्वाधिक न्यायमन म्हणून काम पाहायचं. सर्व सभासदांना एक नम्रतेची विनंती आहे की खेळामध्ये व्यत्यय यायला नको, पंचांना निर्णय द्यायला सोयीस्कर जाईल यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आपण लाईनमनचं काम व्यवस्थितरित्या पार पाडायचं आहे.
हेलो 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 हेलो। उसी तरह शायकीन में हमारे रफीक भाई मुर्तुजा, मैं आपको बाद में इशारा किया था, आप धूप में मत बैठो, आप यहाँ स्टेज पे आ जाओ, कोपरा ग्रुप को शुक्रिया का मौका दो। कोपरा ग्रुप ने आपका बैठक किया है, नागा वाले रफीक भाई मुर्तुजा साहब। ओके ओके। सर मैं आपको बता दूं, इस टीम के अंदर ये जो हमारे सामने एक खिलाड़ी है फैयाज, ये बहुत बड़ा पुराना खिलाड़ी है। इसके साथ खेलने वाले जैसे मजहर, जलील, जमीर, वो तो फॉरेन में हो सकते, लाइव टेलीकास्ट देते होगे, अपनी टीम का मैच देखते होगे। बहुत ही पुराना खिलाड़ी, अच्छा खिलाड़ी है। शादाब थानगे की भी मौजूदगी है। अच्छे खिलाड़ी दोनों टीम के अंदर अच्छे खिलाड़ी है सर। लेकिन इस वक्त पलटा भारी मेरे हिसाब से सनी बॉय श्रीवर्धन का है सर। निश्चित सनी बॉय श्रीवर्धन, झैनब 11 आज कमाल केली. विशेष म्हणजे मुस्तकीमनं कमाल केली. पहिल्या षटकामध्ये 3 महत्वाचे फलंदाज मोहरे त्याने बाद केल्यानंतर पुढचं काम खूप सोपं झालं होतं. यावेळेस डाव्या यष्टीवर टाकलेला चेंडू फेकून दिला, भिरकावला, स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, उतुंग षटकार. धावफलक देखील मोठी झेप घेतो. 28 धावा चौथ्या षटकामध्ये. 6 धावांपेक्षा जेमतेम 6 धावांची सरासरी राखण्यात यश आलेलं आहे आतापर्यंत आणि इथून पुढे मोठी झेप इथं अपेक्षित आहे ती अफजल 11 महाड संघाकडून. डावपुरे आताचा फलंदाज राहुल फलंदाजी करतो. यावेळेस राहुलचा पुन्हा मोठा फटका, डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. कोई पकडून ठेवा कडे, तुम्हाला उचलून घेऊन जाणार नाही तो काम, पकडून ठेवा. खूप चांगला फटका आणि पुन्हा एकदा हा षटकार, तिसरा षटकार या षटकातला. मैदानाच्या बाहेर सुद्धा वारा परिणाम करतोय, तर मैदानामध्ये राहुल ओमकार नावाचा वारा आहे. वारा नाही तो वादळ आहे. देखो बहुत सारे लोगों ने खंबा पकड़ा है. इन्हें एक अच्छी सबूत है ये मोहब्बत का, प्यार का, कोपरा ग्रुप वालों के लिए. पकडून ठेवा, सगळे खांब पकडून ठेवा. एवढ्या लोकांना घेऊन वारा तुम्हाला उडून घेऊन जाणार नाही. धावफलकावरती असतील धावा 40. षटक सुरू आहे ते चौथं. या षटकामध्ये कमाल. ओहो, इथे उजव्या थोडासा बाहेर चेंडू होता आणि मोठा फटकेच्या तयारीत फलंदाज तिथे ओमकार. 3 षटकार ओमकारने ठोकले आणि आता निश्चित धावफलकाला बाळसं प्राप्त झालेला आहे. 40 धावा. इकबाल भाई, मैं आपसे सवाल करना चाहूंगा. कल भी मुश्ताक भाई से पूछा था, सुबह में भी. 1 मिनट कि इकबाल भाई, आप बिल्कुल गोनगर आपका बाजू में करीब पड़ोसी है, तो थोड़ा मैनेजमेंट के बारे में, ग्राउंड कोपरा ग्रुप के बारे में अगर 2 बातें बताएगी, आपका इज़हार ख्याल पेश करेगी तो कोपरा ग्रुप के लिए अच्छी बात होगी. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. डीजे बंद रखो, डीजे. महबूब भाई माशाल्लाह, सबसे पहले तो मैं मुंतजिमीन को दिली मुबारकबाद पेश करता हूं कि उन्होंने एक बेहतरीन और खूबसूरत अंदाज में इस 4 रोजा टूर्नामेंट का इनेकाद किया है. यह हमारे इलाके का सबसे बेहतरीन और उम्दा टूर्नामेंट है. मैं
इसकी कामयाबी के लिए अल्लाह से दुआ भी करूंगा। साथ ही साथ मैंने एक चीज देखी है कि इसको कामयाब बनाने के लिए यहाँ इस मुंतजमीन कोपरा ग्रुप के जितने भी मेंबर्स हैं उन्होंने खूब मेहनत की है, यहाँ तक कि बच्चों ने भी काफी मेहनत की है इसको बनाने के लिए। तो जाहिर सी बात है ये टूर्नामेंट वाकई बेहतर अंदाज में। हेलो, इसके लिए इतना जरूर कहूंगा कि अज़्म कामिल हो तो कश्ती लबे साहिल होगी, अज़्म अज़्म कामिल हो तो कश्ती लबे साहिल होगी, बस हौसला चाहिए तूफानों से टकराने का। मैं तमाम मुंतजमीन का शुक्रगुजार हूं। साथ ही साथ एक चीज मैंने यहाँ पर देखी अभी बैठने के बाद कि वाकई उन्होंने मैदान के अंदर ही सिर्फ अपनी कामयाबी या अपने झंडे नहीं गाड़े हैं, बल्कि उन्होंने ताउन भी किया है, माली एतबार से भी और तिब्बी इमदाद भी पेश की है। उन तमाम के लिए मैं सारों का जो है शुक्रगुजार, उनसे ये उम्मीद भी शुक्रिया जो भी आपने बताया इकबाल भाई। हेमंत, चला अत्यंत अडचणीमधून एक चांगला स्कोअर पुढे उभा करण्यात यशस्वी ठरलेला संघ आहे अफजल महाड। 40 धावा 4 षटकामध्ये या संघाने बनवल्यात। 41 धावांचं आव्हान जैनब श्रीवर्धन संघासमोर आहे। सर आणि- एकच मिनिट, फक्त एकच मिनिट, कोपरा सदस्य विनंती करतो की जरा स्टेजच्या समोर यायचं आहे। कोपरा सर्व सभासद अजिंक्य सुर्वे, दीपेश खेऊर, जालेंद्र खेऊर कृपया स्टेजच्या समोर यायचं आहे। या ठिकाणी छोटस सत्काराचा कार्यक्रम होणार आहे। आज या हॅलो, चला मॅच सुरू होईल 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी। हॅलो, हॅलो, आज या कोपरा ग्रुपच्या दुसऱ्या दिवसाच्या हॅलो हॅलो, हॅलो कोपरा ग्रुपचे सर्व सभासद विनंती करतो की जरा स्टेजच्या समोर यायचं आहे। कौशल, हॅलो, आजच्या या दिवसासाठी संपूर्ण कोपरा ग्रुपच्या टीमला मेघन मांजरेकर, एकांत कॉटेजचे मालक मेघन मांजरेकर आणि आमच्या कोपरा ग्रुपचे सदस्य यांच्याकडून या आजच्या दिवसाच्या टी शर्ट देण्यात आलेले आहेत। मेघन मांजरेकर यांचे वडील आज हा तिसरा वर्ष मेघन मांजरेकर यांच्याकडून कोपरा ग्रुपसाठी टी शर्ट देण्यात आलेले आहेत। मनापासून कौतुक करतो मेघन मांजरेकर यांचा। आज एक आनंदाचा दिवस असा आहे की मेघन मांजरेकरचे वडील हे आजारी असताना सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा उपभोग घेण्यासाठी या आमच्या स्टेडियमला भेट देण्यासाठी आलेले आहेत। मेघन मांजरेकरचे वडील राजेंद्र सीताराम मांजरेकर यांचं कोपरा ग्रुपच्या वतीनं आम्ही यथोचित मान सन्मान करीत आहोत। मी नाना सुर्वे यांना विनंती करतो की आपण राजेंद्र सीताराम मांजरेकर यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित मान सन्मान करायचा आहे। राजेंद्र सीताराम मांजरेकर
सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान करायचा आहे. या ठिकाणी नाना सुर्वे यांच्या शुभ हस्ते राजेंद्र सीताराम मांजरेकर यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं मान सन्मान कोपरा ग्रुपच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत. राजेंद्र सीताराम मांजरेकर यांचं या ठिकाणी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान नाना सुर्वे करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत कोपरा ग्रुपच्या वतीनं हा तिसरा क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहेत. आजच्या दिवसाचे या टी शर्ट ज्यांनी प्रदान केलेले आहेत, ज्यांच्या स्पॉन्सरशिप खाली या टी शर्ट देण्यात आलेले आहेत, असे मेघन मांजरेकर यांचे वडील राजेंद्र सीताराम मांजरेकर यांचं या ठिकाणी आम्ही कोपरा ग्रुपच्या वतीनं यथोचित मान सन्मान करीत आहोत. नाना सुर्वे यांच्या शुभ हस्ते राजेंद्र सीताराम मांजरेकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. धन्यवाद. हॅलो. थैंक यू सर. पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ 40 रन के जवाब में बल्लेबाजी करती हुई 18 रन स्कोर कार्ड के ऊपर लाजवाब बल्लेबाजी राशिद की शुरुआत 2 छक्के 1 चौकार के साथ 18 रन के ऊपर रन संख्या परावर्तित. मात्र जीत के लिए अब 22 रन की और आवश्यकता, 23 रन की है आवश्यकता. और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नए गेंदबाज महाड़ क्रिकेट टीम की ओर से ओमकार दूसरा ओवर लेकर. शुरुआत तो बेहतरीन की, लो स्कोरिंग का मुकाबला. बल्लेबाजी करने में कुछ बड़े खिलाड़ी कम रहे, जिसमें योगेश पेनकर हो, फारूक हो, गणेश हो, सूरज हो. कुछ प्रारंभिक बल्लेबाज कम रहते हुए सीधे बल्ले से खेलना चाहते थे. ओमकार के हाथ में बैक टू द बॉलर खेला है. रन लेने की तमाम शंका को किया समाप्त 18 के ऊपर. पिछला मुकाबला वो भी यहां पर थोड़ा सा एक तरफा मुकाबला, ये मुकाबला थोड़ा सा लो स्कोरिंग का मुकाबला. अगर सिक्के की गेंदबाजी होती तो 40 रन का रक्षण करने की काबिलियत रखते महाड़ क्रिकेट टीम के गेंदबाज, लेकिन शुरुआत 18 रन से की गेंद बल्लेबाज ने. पटकी हुई गेंद विकेटों के पीछे, विकेट कीपर की गलती, गेंद निकली लॉन्ग स्टॉप रीजन में. 2 रन का इशारा जरूर आएगा 22 के रूप में. वहां पर 2 रन के साथ साथ रन संख्या अब मात्र 20 के ऊपर परावर्तित और 21 रन की आवश्यकता है जीत के लिए. और इस ओवर के बाद बाकी रहेगा 2 ओवर का खेल. लो स्कोरिंग के मुकाबले रोमांचकारी होते हैं. आशा अपेक्षा थी इस महत्वपूर्ण मुकाबले में, लेकिन शुरुआत तो बेहतरीन की बल्लेबाजों ने. बड़ा शॉट लगाना चाहते थे बल्लेबाज, लेकिन ये गेंद निकली विकेट कीपर की दस्तारों में. राशिद और शाबिर, जो कि प्रारंभिक जोड़ी श्रीवर्धन क्रिकेट टीम की ओर से, जैनाब 11 बनाम अफजल 11 क्रिकेट टीम के बीच में मुकाबला. 20 रन के ऊपर रन संख्या और पिच गेंद, बड़ा शॉट, गेंद निकलेगी डीप मिड विकेट, सीमा रेखा पार. दर्शक बनकर रह गए खिलाड़ी. स्टर्न ऑन डिलीवर, 6 रन. लाजवाब छक्का. इस रन स्कोर कार्ड के ऊपर
ओमकार और की अगली गेंद और 2 विकेट जारी रहेंगे मोर्चे के ऊपर। पटकी हुई गेंद ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे। पहले इनिंग की बात की जाए तो योगेश पेनकर को जीवदान मिला था पहले ही गेंद के ऊपर। लग रहा था कि एक बड़ी इनिंग यहाँ पर देखने का अवसर प्राप्त होगा तमाम दर्शकों को, लेकिन योगेश की हाराकारी थोड़ी सी महंगी पड़ी और उसी ओवर में वहां पर वापस लौटना पड़ा। मुस्तकीम का 72 ओवर घटा। पहले इनिंग की बात की जाए तो 27 के ऊपर रन संख्या परावर्तित हुई, 41 रन का पीछा है और अभी भी 2 छक्के के साथ और 1 चौकार के साथ राशिद स्ट्राइक एंड के ऊपर। ऑनसाइड की दिशा में यहां पर बल्लेबाज के दायरे में गेंद नहीं आई, इसके बल्ले अंपायर के बगल से 1 रन के लिए चली गई। कोशिश रहेगी दूसरे रन की, लेकिन 1 ही रन पर समाधान और 1 रन के साथ साथ रन संख्या 28 रन के ऊपर। अंपायर आजान और 2 मिनट के लिए रोको, 2 मिनट का वक्फा दो। आजान ओढ़िए। उसी तरह मेरे दोस्त भरतपुर वाले जीतू आगे, इनकी जानिब से कोपरा ग्रुप के लिए 3,333 रुपए का हथिया आया हुआ है। मैं जीतू वादे का कोपरा ग्रुप की जानिब से तहसील से शुक्रिया अदा करता हूं। 3,333 रुपए भरत वाले जीतू भाई वागे, इनकी तरफ से कोपरा ग्रुप के लिए डोनेशन आया, हम उनके शुक्रगुजार है। नेगन बंच योगेश पेनकर मोर्चे के ऊपर तीसरा ओवर लेकर 28 रन के ऊपर बिना विकेट का नुकसान। पहली गेंद निकली डॉट, वहां पर 41 रन के जवाब में बल्लेबाजी कर रहे हैं। शुरुआत तो बेहतरीन राशिद की ओर से, मुकाबला समाप्त करने चली बल्लेबाजी राशिद की और पिच गेंद ऑन साइड की दिशा में कारपेट के सहारे गेंद को खेला है। डीप के खिलाड़ी मौजूद, 1 रन आसानी से बना। क्या दूसरे रन की कोशिश, लेकिन दूसरे रन की तमाम शंका को किया समाप्त। कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा। कोशिश रहेगी उसी तरह की बल्लेबाजी गेंदबाजी करने की। जो हारता है वही तो जीत का मतलब समझता है और सपना देखा था जीत का सभी टीमों ने। बड़ा शॉट जरूर निकला है, लेकिन खोद के निकली गेंद जाएगी 1 बाउंड सीमा रेखा पार 4 रन के लिए। एक बेहतरीन चौका यहां पर साबिर के बल्ले से निकला। 4 रन के साथ रन संख्या अब मात्र परावर्तित 33 रन के ऊपर। औपचारिकता कुछ शेष, इसी ओवर में क्या मुकाबला समाप्त होगा योगेश पेनकर मोर्चे के ऊपर। पटकी हुई गेंद यहां पर डीप लॉन्ग ऑफ के खिलाड़ी मौजूद है वहां पर। अगर आपका दिन खराब हो तो पेड़ के ऊपर बैठे आदमी को भी कुत्ता काट लेता है। चौकार मिला और 4 रन के साथ रन संख्या परावर्तित 37 रन के ऊपर।
खराब किस्मत यहाँ पर मैं तो कहूंगा, उछाल लिया गेंद ने सामने आकर, और निश्चित रूप से गलती मैं तो नहीं कहूंगा यहाँ पर खिलाड़ी की, गेंद 4 रन के लिए जाती हुई। फिर एक बार उसी दिशा में गेंद चली गई है और वही खिलाड़ी स्क्रीन के ऊपर फिर एक बार 1 रन पर ही समाधान मानना पड़ेगा, और 1 रन के साथ रन संख्या 38 के ऊपर। जीत के लिए सिर्फ 4 रन, 3 रन की है आवश्यकता। राशिद अभी तक 2 छक्के 1 चौकार के साथ बल्लेबाजी अपनी टीम के लिए खोद के निकाली। इसी छक्के के साथ मुकाबला होगा समाप्त। श्रीवर्धन क्रिकेट टीम ने हासिल की जीत और अगले मुकाबले में सफर करती हुई। कांग्रेचुलेशन बॉयज। डीजे